मावळच्या पाटण गावात घरावर दरड कोसळली आहे। संबंधित घरातील कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे। घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफचं 30 जणांचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे। मावळच्या पाटण गावात घरावर दरड कोसळलेली आहे। संबंधित घरातील कुटुंब या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सध्या समोर येते। तर घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। तर मावळच्या पाटण गावातील ही धक्कादायक घटना समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवारी यांच्याकडून। आदित्य, मावळच्या पाटण गावात घरावर ही दरड कोसळली, साधारण कधीची ही घटना आहे? नक्कीच ही 6 जुलै म्हणजे आज रात्री उशिरा घडलेली ही घटना आहे। प्राथमिक माहितीनुसार या घरामध्ये की सगळं कुटुंब होतं ते सगळं दगडखाली गेलेलं आहे। युद्ध पातळीवरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तिथे काम करत आहे। सर्व प्रशासकीय व्यवस्था त्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी लागलेले आहे, पण अद्यापही कोणाची संकेत मिळालेले नाहीयेत। युद्ध पातळीवरती काम चालू आहे। दरड खाली अख्खं कुटुंब असल्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी एनडीआरएफ असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल, हे दोन्ही विभाग काम करत आहे। आतापर्यंत तरी कोणतीही बॉडी त्यांना सापडली नाहीये, परंतु आता याची सगळी यंत्रणा त्यांनी लावलेली आहे। तिथे मशिनरीज बोलवण्यात आलेल्या आहेत। त्या घराखालनं ज्या बॉडीज मिळतील किंवा ते घरातले किती व्यक्ती होतील याची देखील नोंद त्यानंतर करण्यात येईल। मात्र ही सगळी घटना त्या गावात घडलेली आहे आणि तिथे जाण्यासाठी मोठा मार्ग उपलब्ध नाहीये। त्यामुळे हाताने तसंच जी यंत्रणा आपल्याला वापरता येईल त्याने सगळं काम सुरू आहे। आता तरी कोणतीही माहिती या घटनेची मिळाली नाहीये, किती बॉडीज होती किंवा किती लोक त्या घरामध्ये होते याची माहिती मिळाली नाही, पण लवकरच या सगळ्याची माहिती आपल्याला मिळेल। अंकिता, निश्चित आदित्य, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।